हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? सो आता आम्ही चाललो आहे ट्रिपला आणि आमची बालसत्संगच्या ट्रिप चालली आहे सगळ्यांची. सॉरी. सो अशी ही चंचल माझी बेस्ट फ्रेंड आणि ही सिमरन. तर आत्ता आम्ही खूप मजा करणार आहे. तुम्ही व्लॉग एंडपर्यंत बघायला विसरू नका आणि लाईक शेअर कमेंट करायला पण विसरू नका. तर आम्ही भवनमध्ये आलेलो आहोत. आमची बस पण आलेली आहे आणि आता मी बसमध्ये पण चढलेलो आहे. तर मी तुम्हाला ओळख करून देते माझे फ्रेंड्स लोकांसोबत. कंचल, देवांशी, ही सिमरन, कविता आहे ही, आणि तर अशा प्रकारे आमची बस स्टार्ट झालेली आहे आणि आम्ही सद्गुरूचं नाव घेऊन सिमरन करून आम्ही प्रवासाला सुरुवात करतोय. सो गाईज, आम्ही खूप एन्जॉय करतो, म्हणजे खूप मजा येणार आहे. आणि माझ्यासोबत एक मोठा धोका झाला आहे. मला माझी मम्मी बोलली की ना वॉटर पार्कला चालले, म्हणून मी रेडी झाले, नाही तर मी येणार नव्हती. आणि इकडे आल्यावरती मला कळतं आहे की माझा पोपट झाला आहे आणि चाललं आहे नॅशनल पार्कला. तरी पण एन्जॉय, लेट मी कंटिन्यू. तर आता आम्ही गाण्यांच्या भेंड्या खेळतोय. सो तुम्ही गाणं ऐकून आम्हाला सांगा कसं वाटलं कमेंटमध्ये. खुशियाँ मनावांगी मैं आज तेरे सामने, शुक्र करा मैं तेरा माँ हर पल हर दम हर घड़ी, शुक्र करा मैं तेरा माँ मेरी गलतियों का नहीं अंत कोई, क्या बोलते मेरी गलतियों आम्ही पोचलेलो आहोत आता इकडे आणि आता मी आमची दुसरी बसची वाट बघतोय. सो तोपर्यंत आम्ही इकडेच थांबणार आहे. पण आमची दुसरी बस आलेली आहे आणि सगळे असे जमलेले आहेत आणि आता आम्ही जेवायला जाऊ. आमचं जेवण वगैरे झालेलं आहेत आणि आता आम्ही निघालेलो आहोत दुसऱ्या बसमध्ये आता बसेसची अजूनपर्यंत वाटच बघतोय आणि त्या बसेसमधून आम्ही जंगल सफारी करणार आहे. लाईक सिंह, टायगर वगैरे आम्ही त्याच्यातूनच बघणार आहे आणि तुम्हाला पण दाखवेल मला दिसले तर. हा जो तलाव दिसतोय त्याच्यामध्ये मगर राहतात, पण आता पाणी नसल्यामुळे त्या नाही आहेत. खूप वेळानंतरला बसेसमध्ये बसलेलो आहोत आणि आत्ता माझं नुसती धगधग होती आहे, म्हणजे झापक होते माझ्या मनात. कधी येते दिसेल तिकडे दिसेल आणि नुसत्या नजरा इकडे तिकडे फिरतच होत्या. 1 मिनटासाठी पण असं वाटत नव्हतं की थांबून सरळ बघावं. आणि इकडे असं खूप सुंदर, आणि हे जे ट्रॅव्हल्सवाले होते ना ते असे नव्हते करत की चल 2 मिनटं थांबलं चला त्यांना दुसरा भाडं, असं अजिबात नव्हते करत. जोपर्यंत सगळ्यांना बघून होत नाही, सगळ्यांचं बघून होते, सगळ्यांना दिसत नाही तोपर्यंत गाडी थांबवत होते. आणि पुढे तर जेव्हा सिंह आम्हाला दिसला, तो जेव्हा फिरत होता तेव्हा पण भरपूर वेळ गाडी थांबवलेली आणि सगळे लहान मुलं खूप अत्यंत एन्जॉय करते. थँक्यू ताई दादा की तुम्ही असं एक सुंदर असं ॲडव्हेंचर ट्रिप आम्हाला दिली. थँक्यू. आणि मला वाटलं की ह्याच्यामध्ये ते लोक येऊन पाणी पित असतील म्हणून मी कॅप्चर केलं. आणि बघा तर तुम्ही ह्या साईडला मला सिंह दिसलेला आहे आणि तो नुसता राऊंडच मारते. बाबा बस, तुझे पाय दुखतील. पण खूप मजा आली. आणि हे असं वाटत होतं की नाही हे नकली आहे, ह्यांना कोणतरी मोटरनी चालवतं आहे, पण हे सिरियसली आहे, खूप रिअल आहे आणि खूप फ्लँकीज दे इकडे बघ. फ्लावर एक्सपोजिंग. वाव. इकडे हे पण नोटीस पण दिले. असं वाटतं आर्टिफिशियल आहे बट हे रिअल आहे.
हे ट्रीज आहेत. अरे छोटी शिटी पण इथे दोन. कोणी नाही दिसत फिश. तर अशा प्रकारे आमचं फ्लावर्स बघून झालेले आहेत. तर आता आम्ही नवीन जागेवर चालले. तुम्ही गेस करा ती जागा कोणती असेल. तर ती जागा आहे ही, म्हणजे प्राणी पक्षी सुकल्यानंतरला कसे दिसतात ते. आणि पुढे बघा तुम्ही, हा टायगर आहे. हा टायगर आहे, पण हा असाच बनवलेला आहे. सुकले वगैरेतला काही नव्हता, हा असाच होता. आणि हे मोर बघा, मोर आणि मोरणी. पूर्ण जंगल रिअल वाटत होतं, की असं वाटतं की हे रिअल आहे, पण हे सगळं बनवलेलं होतं. आणि खूप खूप आवडलं पण. काय असं जो साप. एकदम 3D वाटतंय. सगळं रिअल वाटतंय. हां, पण हे ओरिजिनल नाही आहे, आर्टिफिशियल. अरे पण तुझी स्किन आहे ती. ह्याला काय खवले मांजर काय बोलतात? खवले मांजर. द ग्रेट लायन रिअलवाला बघितलाय, हा पण बघा कसा आहे, आर्टिफिशियल आहे. स्नेक बघायला नाही भेटले, सो इथे भेटलेत, पण ते आर्टिफिशियल आहे. होय ना, सब ओरिजिनल आहे. ओजी हा लायनची बायको. मोठा रोहित. आणि हा काय पांढऱ्या वाटेचं ओरिजिनल वाटतं. तर आता आम्ही बाहेर आलेलो आहोत आणि इकडे हा किड्याचा आवाज एकदम सुंदर येतो. हा आवाज तर तुम्ही गावाला ऐकलाच असाल, तर तुम्ही पण हा आवाज ऐका आणि ओळखा हा कुठला प्राणी आहे. माहिती असेल तर मला नाव कमेंट करा. एकदम पीसफुल, सायलेंट. इकडे रोहित दादाला मी खूप त्रास देत होती. बघा काय बोलते. देत नाही कोणाला. दमलाय बिचारा पोरांना सांभाळून. ऐकलं नाही बघा साप. अच्छा, तर बाबा तुला कोणी पकडावं नको म्हणून तू दगडांखाली लपून बसलेलास काय. तर हा बघा दगडामध्ये तोंड काढलंय. दिसलं बघा इथे दिसलं का? ओ गेल. तर बघा हाय करतोय. केवढा मोठा आहे बाप रे. तुम्हाला भेटायला आलं, सर्वांनी दर्शन घ्या. बघा ना काय खाना बघा. इकडे असे मांजरींचे फोटोज लावलेले होते. म्हणजे हे प्राणीच आहेत, पण ह्यांचा फेस थोडा मांजरींसारखा दिसत होता. आता इकडे सगळे जेवायला बसले आहोत आणि जेवल्यानंतरला इतक्या भारी जागेवरती आम्ही जाणार आहेत ना, खूप मस्त. ती जागा तुम्हाला पण खूप आवडेल.
तर आम्ही आलेलो आहोत ह्या जागेवरती आणि ही एक ऐतिहासिक ट्रिप आहे, म्हणजे ऐतिहासिक जागा आहे आणि एवढं छान होतं ना इकडे. हा माकड बघा. तर जे आत्ता आम्ही बघणार आहोत ना ते अर्धवट चित्रशैली होती, म्हणजे अर्धवट ते कोरीव काम राहिलं होतं. पण ते त्या काळातलं म्हणजे इसवी सन 2ऱ्या शतकापासून ते आत्तापर्यंत ते तसंच्या तसंच आहे. आणि तुम्ही पण बघा पुढे काय होतं काय नाही ते. आता एवढं चढून वरती आलो आणि हे एकदम सुंदर असं हे होतं, हे स्तंभ. इथे ही लेणी नंबर 1 होता आणि याच्यावर लिहिलेलं पण होतं. याच्या आतमध्ये आय थिंक ओरडायचं असतं आणि खूप जण ओरडत पण होते. आणि हे सगळं कोरीव काम खूप जुन्या लोकांनी केलेलं आहे आणि सगळं हाताने बनवलेलं सुद्धा आहे. दगडांचं आहे, सगळं दगडांचं आहे. म्हणजे ह्याच्यात बाहेरून याच्यात आवाज द्यायचा असतं, आतमध्ये जायला एंट्री नाही आहे. असं हे लोक आता बघतायत, आवाज देतात. इसवी सन 2रे शतक. त्यावेळी कल्याण येथे हे प्राण्याचे कुंडदान स्वामी दत्त आणि अन्य उपासकांनी केले. पुढील प्रकारे हे इसवी सन 7व्या शतकात हे अपूर्ण चित्रकाम केलेलं आहे. त्याला चैत्यगृह आणि विहार असे सुद्धा म्हटलेले आहेत आणि हे पूर्ण दगडात बनवलेलं आहे. तर तुम्ही बघू शकताय गौतम बुद्धांच्या 2 मूर्त्या आहेत आणि एकदम बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष देऊन ह्या मूर्त्या बनवल्या आहेत. आणि आधी आम्ही बाहेर चप्पल काढली आणि आतमध्ये गेलो ना ते इतकं थंड वातावरण, इतकं शांतता वाटत होती. आणि हे त्या काळातलं गौतम बुद्धांचं बुद्ध विहार आहे आणि एवढं सुंदर होतं ना. हे आतमध्ये पण जायसाठी जागा होती पण मी गेली नाही आणि एकदम शांत वातावरण वाटत होतं. इकडे खूप काळोख होता आणि इकडे लाईट्स पण नव्हती, पण हे तेव्हाचं चर्च आहे आणि हे पण छान होतं, पण मी आतमध्ये पूर्ण नाही गेले. तर तुम्ही बघू शकता माझ्या मागे पूर्ण अशी खाई आहे आणि मला जमत पण नव्हतं व्हिडिओ काढायला. आणि तसं पण बसमध्ये येताना आम्ही झोपूनच आलो. आणि सॉरी फॉर दॅट, बिकॉज काल आम्ही ना खूप दमून आलेलो आणि मी व्हिडिओ एंड करायला विसरून गेली. सो मी आता व्हिडिओ एंड करते. आणि ही ट्रिप आमची गेलेली होती बोरवलीमध्ये नॅशनल पार्क आणि मला अत्यंत इतकी मज्जा आली ना, म्हणजे खूप जास्त. मी अशी होप्सवरती होती की वॉटर पार्कला घेऊन जाईल, वॉटर पार्कला. आणि मला माहिती नव्हतं की खरं आम्ही तिकडे नॅशनल पार्कला जातो आहे, कारण मला असं वाटत होतं की काय नॅशनल पार्क बघ, ते वाघ सिंह बघण्यात इतकी मज्जा आली. आणि एवढं म्हणजे असं एक ॲडव्हेंचर ट्रिपच झालेली ही आमची आणि लाईफमध्ये पहिल्यांदा काहीतरी चांगलं बघितलं. तर चला मी व्हिडिओ इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. बाय.